बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी अपडेट समोर येते। आरोग्यमंत्री राजेश टोपे पत्रकारांशी संवाद साधतायत। थेट जाऊयात। पडलेली आहे आता या सगळ्या मध्ये नुसते ह्या काही मलमपट्टीचा विषय नाहीये, परंतु ऑक्सिजनच्या संदर्भात आम्ही दोन महत्त्वाच्या सूचना आजच्या या बैठकीत दिल्यात। एक म्हणजे जेवढ्या प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत त्यातल्या त्यात 50 बेड आणि त्याच्यावरचे हॉस्पिटल्स असतील त्यांनी ऑक्सिजन जनरेशन प्लांट्स लावले पाहिजेत आणि ऑक्सिजन जनरेशन प्लांट्स लावल्यामुळे त्यांना स्वतःवर ते स्वावलंबी होतील, ते लिक्विड ऑक्सिजनवर आणि गव्हर्नमेंटवर अवलंबून राहणार नाहीत। अनेक असे हॉस्पिटल्स आहेत की जे स्वतःचे स्वतःचे ऑक्सिजन प्लांट्स टाकत आहेत। ते म्हणजे ॲटमॉस्फिअरमधून म्हणजे हवेतून ऑक्सिजन घेणं आणि ते प्युरिटी 95-98 पर्यंतची मेंटेन करून पेशंटला देणं, या गोष्टी शक्य आहेत। त्या गोष्टी अनेक हॉस्पिटल्स करत आहेत। त्याचं अनुकरण आता जिल्ह्यामध्ये करण्याची आवश्यकता आहे। त्याचबरोबर जे खूप छोटे हॉस्पिटल्स आहेत प्रायव्हेट की जे 10 बेडचे आहेत, 20 बेडचे आहेत, परंतु कोविड हॉस्पिटल आहेत, त्या ठिकाणी सुद्धा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स जे फक्त 30,000-35,000ला येतं, ते कॉन्सन्ट्रेटर्स 10 बेडसाठी जरी आणले म्हटलं तर 3.5 लाख होतील किंवा 20 बेडसाठी असते तर 7 लाख होतील। पण एकदा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणलं तर ते एका पेशंटसाठी पुन्हा त्याचा कुठलाही खर्च नसतो। ऑक्सिजन स्वतः निर्माण करण्याचं काम होतं आणि कुठलाही त्याला खर्च लागत नाही। त्यामुळे मला असं वाटतं की ती प्रायव्हेट हॉस्पिटलची मालमत्ता असते आणि म्हणून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरवर जोर द्यायला सांगितलेला आहे, ऑक्सिजन जनरेशन प्लांट्सवर जोर द्यायला सांगितलेला आहे। हा प्रायव्हेट हॉस्पिटलसाठी, गव्हर्नमेंटसाठी सुद्धा ऑक्सिजन जनरेशन प्लांट्स गरजेप्रमाणे टाकले पाहिजे। लिक्विड ऑक्सिजन स्टोरेज प्लांट्स निश्चित प्रकारे ठेवले पाहिजे। आता जे जुनी पद्धत आहे सिलेंडर्स, ड्युरा सिलेंडर्स किंवा जम्बो सिलेंडर्स या पळापळीमध्ये न राहता एकदा स्टोरेज जर लिक्विड ऑक्सिजनची केली तर 10 दिवस त्याच्यामध्ये पूर्ण हॉस्पिटलला पुरेल एवढं स्टोरेज असतं। त्यामुळं रोजची पळापळी ऑक्सिजनची होणार नाही, या दृष्टिकोनातून आम्ही काळजी घेतो आहोत। त्यामुळं ऑक्सिजन हा झाला एक महत्त्वाचा विषय, परंतु बेसिक लिक्विड ऑक्सिजन आणण्यासाठी आज 1500 मेट्रिक टन ऑक्सिजन आपण वापरतो आहोत। 100% इथलं उत्पादन होणारं एक लिटर ऑक्सिजन हे आपल्याच राज्यासाठी वापरलं जातं आहे। मी या निमित्ताने एक सांगेल की बाहेरच्या राज्यातून सुद्धा मोठ्या पद्धतीनं आपल्याला अलॉटमेंट दिलेलं आहे। जसं आता भिलाई आहे, त्याचबरोबर तेलंगणामध्ये आयनॉक्स आहे, त्याच्यानंतर मला वाटतं कर्नाटकमधून काही ऑक्सिजनचे सप्लायर्स आपल्याला ऑक्सिजन देणार आहेत, बोकारोमधून ऑक्सिजन मिळणार आहेत, त्याचबरोबर राऊरकेलामधून सुद्धा ऑक्सिजन मिळणार आहे, हजिरामधून, जामनगरमधून अशा पद्धतीनं सुद्धा बऱ्याच ठिकाणावरून ऑक्सिजन देण्याची व्यवस्था केलेली आहे। आणि FDA कमिशनर, हेल्थ कमिशनर, ट्रान्सपोर्ट कमिशनर हे त्या ठिकाणी तिघांची कमिटी केलेली आहे आणि हेल्थ कमिशनरला या कमिटीचं अध्यक्ष केलेलं आहे। त्याचबरोबर जे नायट्रोजन सप्लाय करणारे मोठे टँकर्स आहेत हे सगळे ऑक्सिजनमध्ये कन्वर्ट करण्याच्या दृष्टिकोनातून 50 टँकर्स कन्वर्टसुद्धा करण्याचं काम आता पूर्ण होत आलेलं आहे आणि त्यामुळे या संपूर्ण बाहेरच्या राज्यातून सुद्धा ऑक्सिजन आणण्याची व्यवस्था आणि नियोजन आपण पूर्ण करत आहोत किंवा झालेलं आहे। त्यामुळं बाहेरून सुद्धा ऑक्सिजन आणण्यात येईल आणि आपण इथं सुद्धा ऑक्सिजन जनरेशन प्लांट आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स आणि लिक्विड ऑक्सिजन स्टोरेज हे जे नवीन जे उपाय आहेत ते सुद्धा आपण ऑक्सिजनच्या संदर्भाने करतो आहोत। त्याचबरोबर ऑक्सिजनची बचत करा हे पण आम्ही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। रेमडेसिवीरच्या संदर्भात हेच मी सांगेल की रेमडेसिवीर सुद्धा अत्यंत ज्युडिशियसली वापरलंच पाहिजे, तेही आम्ही सांगितलेलं आहे। आणि साधारणपणे जे 50,000 रेमडेसिवीरचे इंजेक्शन दररोज मिळायचे ते मात्र या 7 कंपनीजने अचानकपणे कमी केलेत आणि आता आपल्याला 40,000पर्यंत दररोज इंजेक्शन्स मिळत आहेत। त्यामुळे आपल्याला छोटा मोठा तुटवडा जरी निर्माण झाला तरीसुद्धा जर आपण ज्युडिशियसली वापरा हा जो महत्त्वाचा टास्क फोर्सनी दिलेला जो सल्ला आहे तो जर वापरला तर यातही आपलं सगळं भागू शकतं। पण भागू शकतं हा आपला सरकारचा विषय नाही। मी अत्यंत जबाबदारीने सांगेल की 21 तारखेपर्यंत या 7 कंपनीजने गव्हर्नमेंटला खात्रीपूर्वक सांगितलं आहे की आमची दुसरी बॅच आम्ही बाहेर काढत आहोत, ज्याच्यामुळे आपण लाखभर दररोजचे इंजेक्शन्स महाराष्ट्राला देऊ शकू
आणि म्हणून मला असं वाटतं की जर एक 5-4 दिवसानंतर मोठ्या पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी हे संपूर्ण रेमडेसिवीर मिळण्याची व्यवस्थासुद्धा निश्चित प्रकारे होणार आहे. तर या सगळ्या गोष्टी आपण या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी केलेल्या आहे. तर मला असं वाटतं की बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी सांगितल्यात. वॅक्सिनेशनच्या संदर्भाने एक महत्त्वाचा विषय मी सांगेल की सगळ्यांना वॅक्सिनेशन खूप 100% व्यवस्थित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. वॅक्सिनेशनच्या संदर्भात आता सध्या दररोज साधारणपणे 3.5 लाख ते 4 लाखपर्यंत आपण वॅक्सिनेशन करत आहोत. 1,11,00,000 एवढे वॅक्सिनेशन आपले झालेले आहेत. जवळजवळ 4,000 सेंटर्सवर त्या ठिकाणी वॅक्सिनेशन देण्याचं काम केलं जातं आहे. संपूर्ण व्यवस्था या 4,000 सेंटर्सवर आहे आणि म्हणून मला वाटतं वॅक्सिनेशनचा कार्यक्रम आम्ही वाढवतो आहे. मी नेहमीच सांगत आलो की आपली कॅपॅसिटी खऱ्या अर्थाने राज्याची 6 ते 7 लाख दररोजची आहे, पण तेवढे आपल्याला मिळत नाहीत. म्हणून मी आज देवेंद्र फडणवीसजींना सुद्धा विनंती केली की ते राज्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रमुख आहेत. मी प्रवीण दरेकरांनाही विरोधी पक्षनेता म्हणून विनंती केली आहे. माननीय पवारसाहेब बोललेत, माननीय मुख्यमंत्री बोललेत, मी सुद्धा हर्षवर्धनजींना नेहमीच बोलतोय. तर एखादी वेळ घेऊन बैठक घेऊन आम्ही स्वतः देवेंद्रजीन आम्ही सगळेजण जाऊन जर त्या ठिकाणी बसून कदाचित त्यांच्याकडून हे जर 6 लाख दररोज मिळाले तर आपल्याला अधिक गतीनं वॅक्सिनेशन करता येईल. या दृष्टिकोनातून सुद्धा आमचे त्या ठिकाणचे सगळे प्रयत्न सुरू आहेत आणि त्यामुळं मला एवढंच सांगायचं आहे की निश्चित प्रकारे केसेस वाढत असल्यामुळे चिंता मोठी आहे. सध्या ब्रेक द चेन चा सगळा विषय सुरू आहे. मी महाराष्ट्राच्या जनतेला अतिशय नम्रतापूर्वक निवेदन करेल. माननीय मुख्यमंत्र्यांनी अत्यंत पोटतिडकीने त्यांच्या भाषणामध्ये 40 मिनिटाच्या आपल्याला आव्हान केलं आहे, विनंती केली आहे की आपण सगळ्यांनी सहकार्य करावं. तर लोकांनी बाहेर पडू नये. आज पहिल्या दिवशीच बरेचसे लोक बाहेर पडतानीचं चित्र पाहायला मिळतं आहे. ती काही चांगली गोष्ट नाही आहे. मला वाटतं की गरजेप्रमाणे निश्चित प्रकारे ज्या आवश्यकता आणि तातडीच्या विषय असतील त्याच्या व्यतिरिक्त संसर्ग होईल या दृष्टिकोनातूनची कुठलीच कृती महाराष्ट्राच्या सुजाण आणि जागरूक नागरिकांकडून होऊ नये एवढी अपेक्षा मी या निमित्ताने निश्चित प्रकारे करेल आणि जनतेकडून खूप खूप सहकार्याची अपेक्षा करेल. कारण 15 दिवसाचा एवढा आर्थिक मोठ्या पद्धतीनं कॉम्प्रोमाइज म्हणजे तडजोड करून सुद्धा आपल्याला जर निकाल नाही मिळाला तर मग मात्र आपल्याला निश्चित प्रकारे जरा त्या गोष्टीचं दुःख राहील. म्हणून सगळ्यांनी सहकार्य केलं, सगळ्यांनी टीमवर्क केली तरच मला वाटतं या सगळ्या गोष्टीत आपल्याला यश मिळेल. म्हणून महाराष्ट्राच्या प्रशासनाला सहकार्य करा अशी विनंती आहे. एक विषय असा आहे की 8.5 लाख वॅक्सिन जे आहेत, 8.5 लाख वॅक्सिन ज्या आज टेंडर काढणार होता की ते टेंडर पुढे ढकलण्यात आलंय. क्रुशियल वेळ आहे आणि हे टेंडर पुढे ढकलण्याचं कारण म्हणजे वॅक्सिन रेमडेसिवीर तर ते पुढे ढकलण्यात आलेलं आहे. 3 दिवस मुदतवाढ. मला असं वाटतं की त्यामध्ये त्या कंपनीजच्या काही म्हणणं आहे किंवा त्या कंपनीजच्या संदर्भाने त्यांचे काही म्हणणे त्यांना गव्हर्नमेंटला मांडायचं आहे आणि त्यामुळे कदाचित पुढे ढकललेलं आहे असं मला व्यास सांगत होते. कारण हा सगळा प्रशासनाचा विषय. परंतु तरी मला असं वाटतं की त्या सगळ्या कंपनीजला बोलवून घ्यावं चीफ सेक्रेटरीकडे आणि 1 to 1 चर्चा करून जे काही असेल त्यांचे रेट्सचे विषय असतील, त्यांचं अन्य काही बाबी असतील, चर्चा करून तो विषय सोडवावा आणि रेमडेसिवीर जास्तीत जास्त आपल्याकडं केसेस असल्यामुळे महाराष्ट्राला मिळून घ्यावं अशा पद्धतीच्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत. जे एक्सपोर्ट बंद केलेलं आहे त्या एक्सपोर्टर्सला सुद्धा त्यांचा सगळा जो एक्सपोर्टसाठी तयार केलेला जो माल आहे किंवा जो त्यांचा म्हणजे प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट बाहेर आता जाणं शक्य नाही. कारण गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी आमच्याच विनंतीवरून सातत्याने एक्सपोर्ट बंद केल्यामुळे आता तो जो प्रोडक्ट आहे तो महाराष्ट्राला मिळावा यासाठीचे सुद्धा पूर्ण प्रयत्न केले जात आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर सुद्धा वरिष्ठ स्तरावर सुद्धा त्याची विनंती केली जाते. त्यांच्या ज्या लिगॅलिटीज आहेत, काही कायदेशीर काही बाबी असतील त्या पण सोडवून आपल्याला तो एक्सपोर्टचा माल जर मिळाला तर जो 4-5 दिवसाचा हा जो ब्रीदिंग टाईम आहे की ज्याच्यानंतर आपल्याला रेमडेसिवीर मिळणारच आहे, हे 4-5 दिवससुद्धा अतिशय व्यवस्थित जातील असं मला विश्वास आहे. नियम जरी आपण केले तरी आज लोक बिंदास
वाहतूक असो, आपण कडक त्यावर निर्बंध दंड लावणार अशी एक घालणार चर्चा आहे. आहोत. कडक निर्बंध आणि राज्य सरकार कडक पावलं आणखी मला असं वाटतं की यावर जे लोक निर्बंध मोडतील त्यांच्यावर कडक कारवाई करायलाच हवी, अशाच पद्धतीच्या सूचना माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि खऱ्या अर्थाने प्रशासनाला दिलेल्या आहेत आणि प्रशासन सुद्धा त्या पद्धतीनं योग्य ती कार्यवाही करेल. आज 15 तारखे इंजेक्शनचा पुरेसा साठा या पुढच्या काळात लसीचा पुरेसा साठा या पुढच्या काळात उपलब्ध आहे का? कारण आपण 5 दिवसांपूर्वी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. लसीच्या बाबतीत मी आत्ताच सांगितलं की 3-4-5 दिवसाचा साठा उपलब्ध असतो, परंतु माझं एकच म्हणणं आहे की आम्हाला ज्या गतीनं लसीकरण करायचं आहे ते 6 लाख ते 7 लाख दररोज करू शकतो. त्यामुळे 40-45 लाख दर आठवड्याला जर आपल्याला मिळाल्याच तर निश्चित प्रकारे त्यात फार मोठा आमूलाग्र बदल होऊ शकेल. आणि मला विश्वास आहे की आम्ही सगळेच इथले जे सर्वपक्षीय जरा शिष्टमंडळ जाऊन जर भेटलं आणि त्यातून काही त्यांना महत्त्व प्रत्यक्ष जाऊन सांगितलं तर फरक पडेल. त्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करत आहे की इथले जे स्थानिक नेते मंडळी आहेत त्यांना घेऊन जाऊन आम्ही वेळ घेऊन आपल्या राज्याला कोटा अधिक मिळवण्याचा प्रयत्न करू. दिल्लीत जाणार आहे का? आरोग्य मंत्र्यांना भेटून सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिल्लीत जाणार आहे का याचा अर्थ असा? माझं असं मत आहे, मी स्वतः देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती केलेली आहे, त्याचबरोबर इथले जे दुसरे विरोधी पक्षनेते आहेत प्रवीण दरेकर त्यांनाही विनंती केलेली आहे की आम्ही तर बोलतोच आहोत, पण आपण पण जरा पक्षाचे ज्येष्ठ नेते आहात, आपण पण जर बरोबर आला तर अधिक त्यात फरक पडेल. आपण बरोबर चालावं आणि राज्याच्या जनतेच्या असलेल्या वॅक्सिनेशनच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाला गती देण्यासाठी मदत करावी. सर, एक सर्वात महत्त्वाचं आहे की जे 80% खासगी रुग्णालयातले बेड अवेलेबल करून दिलेले आहेत त्याची फी जी आहे ती खासगीनुसार द्यायची आहे की सरकारी याच्यानुसार? 80% जे बेड्स खाजगी रुग्णालयांचे अधिग्रहित केलेले आहेत किंवा ते खास करून कोविडसाठीच ठेवावेत अशा पद्धतीच्या इपिडेमिक डिझीज ॲक्ट आणि डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टच्या माध्यमातून तरतुदीनुसार त्यांना जे सूचित केलेलं आहे त्याची फीज ही कुठल्याही परिस्थितीत आपल्याला गव्हर्मेंटच्या ठरलेल्या धोरणाप्रमाणे म्हणजे 4,000 सिम्पल बेड्स किंवा काय म्हणायचं त्याला सर्वसाधारण वॉर्ड म्हणू, 7,000 साधारणपणे ICU म्हणू आणि 9,000 हे व्हेंटिलेटर असलेलं ICU म्हणू. तर राज्यामध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देणार असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलेलं आहे. दरम्यान यानंतर बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र तुम्ही पाहत राहा साम TV, बातमीची व्यवस्था बदलेल.